ज्यांनी आपलं जीवन आदिवासी समाजाच्या हक्कासाठी आणि झारखंड राज्याच्या निर्मितीसाठी समर्पित केलं असे दिशोम गुरु म्हणजे शिबू सोरेन आज वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या किडनीच्या गंभीर आजारामुळे निधन झाले। आदिवासींसाठी लढणाऱ्या आणि शिक्षक असलेल्या वडिलांकडून त्यांनी आदिवासींच्या हक्कासाठी लढण्याची प्रेरणा मिळालेली। पण शाळेमध्ये शिकत असतानाच शिबू सोरेन यांच्या वडिलांची हत्या झाली आणि यानंतर सोरेन राजकारणामध्ये उतरले। त्यांच्या वडिलांच्या हत्येनंतर शिबू सोरेन यांनी सावकारांच्या शोषणाविरुद्ध लढा देण्याचा निर्णय घेतला। धनकटनी आंदोलन सारख्या चळवळीमधून त्यांनी आदिवासींना एकत्र आणले। 1973 साली त्यांनी विनोद बिहारी महतो आणि एम के रॉय यांच्या सोबत झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना केली। झारखंडला स्वतंत्र राज्य बनवण्याचं त्यांचं स्वप्न होतं। 2000 साली झारखंड राज्याची निर्मिती झाली आणि शिबू सोरेन या निर्मितीचे शिल्पकार ठरले। आदिवासींसाठी शिक्षण, आरोग्य आणि जमिनीच्या हक्कांसाठी त्यांनी नेहमी संघर्ष केला। गुरुजी म्हणून ते राज्यभर ओळखले जायचे। ते तब्बल 3 वेळा झारखंडचे मुख्यमंत्री बनले, परंतु त्यांनी एकही कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत। शिबू सोरेन यांनी आपलं संपूर्ण जीवन आदिवासी समाजासाठी समर्पित केलं। त्यांचे पुत्र हिमंत सोरेन सध्या झारखंडचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून राज्याच्या विकासासाठी कार्यरत आहेत। शिबू सोरेन यांनी एक नेता, एक योद्धा आणि जनतेच्या मनामध्ये गुरुजी म्हणून कायमचे स्थान निर्माण केले। त्यांच्या कार्याचा प्रभाव आज देखील झारखंडच्या राजकारणावरती आणि समाज मनावरती दिसून येतो। झारखंड राज्य निर्मितीच्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये शिबू सोरेन यांचे जाणे झारखंड वासियांच्या काळजामध्ये चटका लावून जाणारे ठरले आहे। माहिती देणारा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहिती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पेड चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।